नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की महाराष्ट्रातील जे लाभार्थी आहे म्हणजेच की जे निराधार व्यक्ती आहे म्हणजेच की संजय गांधी निराधार योजना आणि दिव्यांग अनुदान योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी अतिशय असा महत्त्वपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. म्हणजेच की अतिशय महत्त्वपूर्ण आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे जे पैसे रखडलेले होते याला जाणून घेऊया. ऑक्टोबर, नोव्हेंबर हप्ता म्हणजेच की राज्यातील सुमारे 40 ते 50% लाभार्थ्यांना अजूनही ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नाही. परंतु अजूनही पैसे खात्यात जमा झालेले नाही. याबाबत सरकारकडून किंवा संबंधित मंत्र्यांकडून स्पष्ट माहिती दिलेली होती की सर्वात मोठा दुर्दैव म्हणजेच की अधिवेशनातील घोषणा पण निराधारांच्या बाबत म्हणून राज्य विधिमंडळ अधिवेशनामध्ये अतुल साहेब सावे यांनी मोठी घोषणा केली. मात्र या घोषणेमध्ये संजय गांधी निराधार योजना आणि दिव्यांग अनुदान योजनेचे थकीत हप्त्याबाबत कोणताही स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला नाही. म्हणजेच की त्या मंडळी डिसेंबर हप्ता प्रचंड उशीर झालेला आहे. पण डिसेंबर महिन्याचा हप्ता इतका उशीर येण्यासाठी परिस्थिती आधी कधीच पाहायला मिळाली नव्हती. परंतु आता 20, 21, 22 तारखा येऊन गेल्या आणि 23 सुद्धा गेली आजची आणि सुट्टी येते, पण अजूनही डिसेंबर हप्त्याचा शासन निर्णय जाहीर झालेला नाही. परंतु आता हा शासन निर्णय उशीर झाला तरी गोष्ट लक्षात ठेवूया, शासन निर्णय निघाल्यानंतर प्रत्यक्ष खात्यात पैसे जमा व्हायला किमान 5 ते 6 दिवसामध्ये लागतात. पण डिसेंबरचा हा जो निर्णय आहे हा उशीर आला, परंतु संपूर्ण डिसेंबर महिना निघून जातो तरी जानेवारी सुरू होणार आहे. परंतु आता जानेवारी महिन्याचा काय परिणाम होणार आहे, अशा पद्धतीने डिसेंबर महिन्याचा 20 ते 25 तारखेला दिला तर महिन्याचा हप्ता हा सुद्धा उशिरा मिळण्याची शक्यता आहे. परंतु आता फटका गरीब, निराधार व दिव्यांग व्यक्तींना याचा बसणार आहे, कारण की त्यांच्याकडं त्यांचं घर खर्च या पगारावरतीच चालत असते. सरकारकडून कोणताही अधिकृत माहिती नाही. परंतु आता सर्वात गंभीर बाब म्हणजेच की सरकार मंत्री किंवा संबंधित अधिकारी यांच्याकडून कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती दिलेली नाही. परंतु आता म्हणजेच की भरपूर सारे दिवस गेलेले आहे आपलं काम करत, परंतु मंत्री, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी विषयाकडे गांभीर्याने लक्ष द्यावं असं सगळे निराधार व्यक्ती म्हणत आहेत. निराधार बांधवांच्या जगण्याचा सरकारला स्पष्ट मागणी आहे की म्हणजेच की व्हिडिओच्या माध्यमातून एकच स्पष्ट मागणी आहे की डिसेंबरचा हप्ता त्यांना उशिरा देत असाल तर डिसेंबर आणि जानेवारी दोन्ही महिन्याचे एकत्र पैसे द्या. म्हणजेच की आता हा गोंधळ होऊ शकतो, त्यासाठी अशी परिस्थिती येईल. परंतु कोणत्याही महिन्याचे पैसे बाकी असेल तर त्यांना कळवण्यात येईल की लवकरात लवकर त्यांचे पैसे त्यांना त्यांच्या खात्यांवरती यावे. धन्यवाद.